नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजू दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा स्वागत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक पाहणार आहे. यालाच आपण इंग्लिशमध्ये टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. बघा, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. बघा, तर ह्या आपण आज संकल्पना किंवा अशा टेस्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊ. समजा तुमच्यासमोर कोणती एखादी संख्या दिलेली, समजा मी 120 ही एक संख्या घेतो. तर या संख्येला कोणत्या संख्येने आपण भागल्यानंतर निशेष भाग त्या संख्येला जाईल किंवा बाकी शून्य उरेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आता हे शोधत असताना आपण प्रत्येक संख्येने त्या संख्येला भागूनच उत्तर काढणं शक्य नाही. तर आपण त्या संख्येचं निरीक्षण करून म्हणा किंवा त्या संख्येचा थोडाफार अभ्यास करून म्हणा, एखाद्या संख्येने त्या संख्येला भाग जातो की नाही हे आपल्याला शोधून काढायचे. आता ह्या टेस्ट आपण ह्या कसोट्या कितीपासून पाहणार आहोत? आपण ह्या 2 पासून ते 12 पर्यंतच्या ह्या कसोट्या आपण पाहणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, की ह्या ज्या कसोट्या आपल्याला बघायच्या तर त्या कसोट्याचे काही नियम आहेत. म्हणजे समजा 2ने एखाद्या संख्येला निशेष भाग जातो का, 3ने जातो का, तर हे पाहण्यासाठीचे काही नियम आहेत. तर हे नियम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाठ करायचे नाहीत, हे समजून घ्यायचे. आता समजून घेताना बघा, आपण एक टेस्ट बघूया. बघा, सुरुवातीला आपण टेस्ट बघू 2ची कसोटी. ह्याला टेस्ट ऑफ 2 आपण म्हणलं तरी चालेल. टेस्ट ऑफ 2 म्हणजे 2ची कसोटी आहे ही. आता एखाद्या संख्येला 2ने निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं, तर याची जी काही नियम आहेत तर या टेस्टमध्ये आपल्याला ते मिळणार आहेत. मी परत एकदा क्लिअर करतो. बघा, निशेष भाग जाणं म्हणजे काय, तर निशेष हा शब्द बघा या ठिकाणी मी लिहितो स्क्रीनवरती. तर हा झाला निशेष शब्द. तर निशेष भाग जाणं म्हणजे काय, तर समजा एखादी मी संख्या घेतो. समजा 490 ही एक संख्या घेतलेली आहे आणि जर मी या संख्येला 2ने जर भागलं, बघा 490 ही संख्या घेतली, त्याला जर मी 2ने भागलं तर येणारा भागाकार काही येईल. म्हणजे येणारा भागाकाराशी आपला संबंध नाही. फक्त जी बाकी येणार आहे ती मात्र जर शून्य आली असेल किंवा जर आपल्याला बाकीही शून्य मिळत असेल तर याचा अर्थ आपण असं म्हणणार की 490ला 2ने कसा भाग जातो, तर निशेष भाग जातो असं आपण म्हणणार आहे. तर आता आपण 2ची कसोटी काय हे आपण आता बघू. बघा, 2च्या कसोटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 2ची कसोटी काय सांगते बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 या 5 जणांपैकी कोणताही एखादा अंक आलेला असेल कोणत्या स्थानी, एकक स्थानी, तर त्या संख्येला 2ने कसा भाग जातो, निशेष भाग जातो. तर त्या संख्येला किती जाणार आहे, 2ने निशेष भाग जाणार आहे. आता जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर पाहिले असेल त्याच्यामध्ये आपण संख्यांचे प्रकार क्लिअर केले होते बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये एक समसंख्या हा एक संख्येचा प्रकार आपण पाहिला होता. समसंख्या, त्याला आपण इंग्लिशमध्ये इवन नंबर्स असं आपण म्हटलं होतं. तर त्या समसंख्या किंवा इवन नंबर्स हे पाहत असताना आपण त्याची व्याख्या किंवा ती कन्सेप्ट काय पाहिली होती, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आणि या 2च्या कसोटीसुद्धा तेच अंक आलेत. याचा अर्थ काय, की जर एखादी संख्या ही समसंख्या असेल तर ती समसंख्या जर असेल तर त्या समसंख्येला 2ने काय होतो, निशेष भाग जातो. याचा अर्थ कोणत्याही समसंख्येला जर आपण 2ने भागलं तर बाकी किती उरते, बाकी शून्य उरत असते. तर ही झाली 2ची कसोटी. आता याला तुम्ही उदाहरण कुठलेही उदाहरण घेऊ शकता. बघा, याला उदाहरण घेऊ शकता 38, नंतर 42, 48, नंतर 482 असेल किंवा 1000 असेल. अशी कोणतीही उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. ती संख्या कितीही अंकी असू द्या, फक्त त्या संख्येचं कोणतं घर बघायचं किंवा कोणतं स्थान आपल्याला बघायचं, तर एकक स्थान. एकक स्थानी कोणते अंक पाहिजे, कोणत्या अंकापैकी एखादा अंक पाहिजे, तर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही एखादा अंक आला तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जाणार आहे. आता याच्या पुढे बघा 3ची कसोटी आपल्याला बघायची. तर 3ची कसोटी काय सांगते, तर कोणती एखादी संख्या असो. समजा तुम्हाला ही संख्या समजा भेटलेली आहे. बघा, आता 428 ही संख्या तुमच्या समोर आहे. तर 3ची कसोटी काय सांगते बघा, की दिलेली जी संख्या आहे त्यातले सर्व अंक घ्या. म्हणजे 4, 2, 8 हे सर्व अंक घ्या. त्या सर्व अंकांची बेरीज करा. बघा, बेरीज किती येते, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 बेरीज आलेली आहे. जर येणारी बेरीज, तर त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, बघा जी येणारी जी बेरीज आहे त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो
अशी ही 3ची कसोटी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता 428ची बेरीज किती आली बघा, 14 आली. परंतु 14 या संख्येला 3 निशेष भाग जातो का, तर नाही जात. म्हणजे या 428 या संख्येला 3 निशेष भाग जाणार नाही. समजा मी दुसरी एखादी संख्या घेतो बघा. समजा मी ती संख्या घेतली बघा, अशी घेतली बघा, 1236 समजा ही संख्या घेतलेली. आता याची तुम्ही बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 2 11 आणि 1 12 अशी बेरीज आली बघा. किती आली याची बेरीज, 12 अशी आलेली. तर 12 या संख्येला 3 ने भाग जातो का, तर 12 या संख्येला 3 ने भाग जातो. 3 चोक 12. म्हणजे या 12 या संख्येला 3 ने भाग गेला, म्हणजे या पूर्ण 1236ला 3 ने निशेष भाग जाणार आहे किंवा जातो. अशी ही 3ची कसोटी बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 2 कसोट्या पाहिल्या. तुमच्या ते लक्षात आले असतील बघा. पहिली होती 2ची कसोटी, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आणि 3ची कसोटी काय होती बघा, की एखादी संख्या दिलेली असेल तर त्यातल्या सर्व अंकांची बेरीज करा आणि ती जी येणारी बेरीज आहे त्या संख्येला जर 3 ने भाग जात असेल किंवा निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला जी कोणती संख्या दिलेली असेल त्या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. अशा ह्या झाल्या 2 कसोट्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरी कसोटी डायरेक्ट 6ची पाहणार आहे बघा. तर मध्ये आपल्याला 4 आणि 5ची सुद्धा कसोटी बघायची, परंतु मी 6ची कसोटी अगोदर घेण्याचं कारण काय बघा. जर आपण 6 ही संख्या पाहिली तर 6 ही संख्या आपण 2 गुणिले 3 अशी विद्यार्थी मित्रांनो मांडू शकतो का बघा बरं. बेत्रिक 6 किंवा 3 दोन्ही 6 म्हणजे ही संख्या आपण अशी मांडू शकतो. 2 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 2 या स्वरूपात मांडू शकतो. मग आत्तापर्यंत आपण 2 कसोट्या पाहिल्या बरोबर. त्या कसोट्या कोणत्या होत्या, पहिली होती 2ची कसोटी आणि दुसरी होती 3ची कसोटी. तर आता जर आपण 2 गुणिले 3च्या स्वरूपात जर 6 मांडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो यावरून अशी गोष्ट लक्षात ठेवायची, जर एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल तर त्या संख्येला जर 2ची कसोटी लागू होत असेल आणि 3चीही कसोटी लागू होत असेल, म्हणजेच जर त्या संख्येला 2 नेही निशेष भाग जात असेल आणि 3 नेही निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. हे आपल्याला यातून समजून घ्यायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता समजा कोणतीही एखादी संख्या घ्या. समजा आता आपण मगाशी घेतली होती बघा 1236 ही संख्या आपण घेतली होती. आता बरोबर आहे. आता या संख्येला बघा, या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 6 अंक आहे. म्हणजे याला 2 ने निशेष भाग जायला पाहिजे का, तर हो 2 निशेष भाग जायला पाहिजे, कारण ही संख्या समसंख्या आहे किंवा एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने निशेष भाग जाईल. याचा अर्थ 2ची कसोटी या संख्येला लागू झाली. आता याच्यातल्या सर्व अंकांची बेरीज आपण मगाशी केली होती बघा. 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 1 12 ही बेरीज आली. तर या 12ला 3 ने भाग जातो का, तर हो जातोय. तर याचा अर्थ याला 3ची कसोटी सुद्धा लागू होते या संख्येला. याचा अर्थ या संख्येला 2 ने पण निशेष भाग गेला आणि 3 ने पण निशेष भाग गेला. म्हणून या 1236 या संख्येला कितीने सुद्धा 6 ने सुद्धा निशेष भाग जाणार आहे. आता मी याच्यामध्ये थोडासा बदल करून आहे ना, 1236 ही संख्या होती ना, मी याच्यात थोडासा बदल करून एक संख्या अशी घेतो 1233 घेतो समजा. बघा आता जर मी याच्यामध्ये 1233 ही जर संख्या घेतली तर आता याच्यामध्ये बघा सुरुवातीलाच आपण काय करायचं आहे बघा. जर आपण ही संख्या घेतली बघा, तर यातील सुरुवातीला 2ची कसोटी जर आपण ह्याला संख्येला जर लागू करायला गेलो तर या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 3 हा अंक आहे. याचा अर्थ आपण जे मगाशी अंक पाहिले किंवा मगाशी जे क्रायटेरिया पाहिला तर त्याच्यामध्ये ही संख्या ही समसंख्याच होत नाही बघा. बरोबर आहे, समसंख्या होत नाही. याचा अर्थ काय की 0 2 4 6 8 यापैकी कोणताच अंक याच्या एकक स्थानी नाही. म्हणजे ही जी संख्या आहे ही संख्या ही समसंख्या नसल्यामुळे या संख्येला 2 ने निशेष भाग जाणारच नाही. मग या संख्येला 3 निशेष भाग जातो का, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9 बेरीज येते. याचा अर्थ या संख्येला 3 ने निशेष भाग जातोय, कारण 9ला 3 ने भाग जातो. म्हणजे 1233 या संख्येला 3 ने निशेष भाग जात असला तरी 2 ने निशेष भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जाणार नाही. हे यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये आपण काय केलं तर या संख्येला 2 ने निशेष भाग गेला, परंतु 2 निशेष भाग गेला नाही, परंतु 3 ने भाग गेला, परंतु याला 6 ने त्यामुळे निशेष भाग जाणार नाही. अशा पद्धतीने झाल्या आपल्या विद्यार्थी मित्रांनो 3 कसोट्या. 2ची कसोटी, 3ची कसोटी आणि 6ची कसोटी अशा आपण 3 कसोट्या पाहिल्या.
2ची कसोटी समसंख्येला लागू, 3ची कसोटी बेरजेला जर 3ने भाग गेला तर 3ने भाग जाणार, आणि 6ची कसोटी जर 2ची कसोटी आणि 3ची कसोटी जर त्या संख्येला लागू झाली तर त्या संख्येला 6ची कसोटी लागू होणार, म्हणजे 6ने त्या संख्येला निशेष भाग जाणार. आता आपण विद्यार्थी मित्रांनो पुढची कसोटी बघूया. पुढची आहे बघा 4ची कसोटी. आता या 4च्या कसोटीमध्ये काय करायचं, तुम्हाला कोणती एखादी संख्या दिली असेल, समजा मी या ठिकाणी संख्या घेतो, समजा कितीही अंकी असू द्या काहीच हरकत नाही. समजा ती मी संख्या किती घेतलेली बघा, 4,24,656 ही एक संख्या घेतली. संख्या कितीही अंकी असू द्या त्याच्यामधले शेवटचे फक्त आपल्याला किती अंक घ्यायचे, शेवटचे 2 अंक घ्यायचे. शेवटचे 2 अंक म्हणजे दशक आणि एकक हे स्थान, म्हणजे हे स्थान आहे दशक, हे आहे एकक. तर या 2 स्थानापासून तयार होणारी संख्या घ्यायची, किंवा या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या किती येईल बघा, 5 आणि 6 म्हणजे किती संख्या तयार झाली, 56 ही संख्या तयार झाली बघा. 56 ही संख्या तयार झाली. तर आता सुरुवातीला आपल्याला फक्त एकच बघायचं की या 56 या संख्येला 4ने भाग जातो की नाही एवढं बघायचं. बघा 56 या संख्येला 4ने भाग जातो का, 4 एके 4, 4 एके 4, उरली बाकी 1, 4 चौक 16, 14 चौक 56. आपल्याला 14चा पाठ असेलच, म्हणजे 14 चौक 56 येतात. याचा अर्थ 4ने या 56ला निशेष भाग जातो. याचा अर्थ ही जी पूर्ण संख्या होते का 4,24,656 या संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जाणार किंवा जायला पाहिजे. म्हणजे 4ची कसोटी तुम्ही अशी सांगणार बघा की दिलेल्या संख्येच्या दशक व एकक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. ही झाली विद्यार्थी मित्रांनो 4ची कसोटी. तर आता याच्या पुढची कसोटी बघा आपण बघूया. पुढची कसोटी आहे 5ची कसोटी. ही अतिशय सोपी कसोटी बघा विद्यार्थी मित्रांनो. आपण 2च्या कसोटीला जसं काय पाहिलं होतं बघा, 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक जर एकक स्थानी असेल तर त्याला 2ची कसोटी लागू होणार, हे आपण पाहिलं होतं. तर आता 5च्या कसोटीमध्ये फक्त एवढे 5 अंक न घेता फक्त आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचे बघा, सगळे अंक कट करायचे. फक्त 0 आणि 0 नंतर फक्त काय घ्यायचं आहे, 5 हा अंक घ्यायचा आहे. तर या 2 पैकी कोणताही एखादा अंक एकक स्थानी आला. आता मी उदाहरण घेतो बघा, इथे 105 संख्या घेतो. एकक स्थानी कोणता अंक आहे, 5 आहे. किंवा मी 200 संख्या घेतली तर एकक स्थानी कोणता अंक आहे, 0 आहे. म्हणजे एकक स्थानी जर 5 आला किंवा 0 आला तर आपण त्या संख्येला, म्हणजे या कोणतीही दिलेली संख्या असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. ही आहे विद्यार्थी मित्रांनो 5ची कसोटी. आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण किती कसोट्या पाहिल्या बघा, 5 कसोट्या पाहिल्या. 2ची पाहिली, 3, नंतर आपण 6ची पाहिली, नंतर आपण 4ची पाहिली बघा 6ची पाहिली, 4ची आणि 5ची, अशा आपण आत्तापर्यंत 5 कसोट्या पाहिल्या. आता याच्या पुढं बघा आपण 5 नंतर बघतोय आपण 8ची कसोटी. आता जशी 4ची कसोटी होती, 4च्या कसोटीला समजा आपण काय सांगितली होती बघा, 4,24,656 समजा आपण ही संख्या घेतली होती. आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं बघा, 4च्या कसोटीमध्ये दशक आणि एकक स्थानापासून तयार होणारी एक संख्या किंवा अंकांपासून एक संख्या तयार करा. त्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाणार. तर आता याच्यामध्ये फक्त थोडा बदल करायचा आहे. 8च्या कसोटीसाठी काय करायचं बघा, जसं आपण त्याच्यामध्ये काय केलं तर बघा, फक्त एकक आणि दशक स्थानचे अंक होते. आता शतक, दशक आणि एकक हे तिन्ही स्थानचे अंक घ्यायचे बघा. ह्या तिन्ही स्थानचे जर आपण अंक घेतले, आता जर तिन्ही अंक घेतले तर कोणती संख्या तयार होईल, 656 होईल. मग आपण सुरुवातीला बघूया की 656ला जर आपण 8ने भागलं बघा, 656 जर आपण 8ने भागलं तर 8 एके 8, 8 ते 8 64, बाकी उरले 1, 8 दुनी 16 बघा. 82 भागाकार आला परंतु बाकी 0 उरलेले. याचा अर्थ 656 या संख्येला 8ने निशेष भाग गेला, म्हणजेच 4,24,656 ही जी काही संख्या आपण घेतली होती तर त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जाणार. ही 8ची कसोटी सांगते. म्हणजे तुम्हाला 4ची कसोटी आणि 8ची कसोटी ही पॅरलल तुम्हाला समजली असेल. 4च्या कसोटीमध्ये फक्त दशक आणि एकक या स्थानचा अंक घ्यायचा होता. तर 8च्या कसोटीमध्ये अजून एक स्थळ वाढवा किंवा स्थान वाढवा, तर ते आहे शतक स्थान. म्हणजे तुम्हाला शतक, दशक, एकक स्थानच्या अंक घ्या, संख्या तयार करा. त्या संख्येला जर 8ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता याच्यानंतरची कसोटी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 9ची कसोटी. जसं 3ची कसोटी पाहिली तशी सेम 9ची कसोटी आहे.
म्हणजे कोणताही एखादा दिलेली संख्या जर असेल तुमच्याकडे, समजा मी या ठिकाणी बघा संख्या काय घेतल्या 23,495 घेतलेली, तर याच्यातल्या सर्व अंकांची बेरीज करा आणि याची बेरीज किती ते बघा 9 आणि 5 14, 14 आणि 4 18 आणि 2 20 आणि 3 23 बेरीज आली बघा 23. तर आता 23 या बेरजेला किंवा 23ला 9ने भाग जातोय का? नाही जात. म्हणजे याचा अर्थ 23,495 या संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जाणार नाही. तर आता याच्यामध्ये काय होतं बघा, जर आपण 3च्या कसोटीमध्ये काय पाहिलं होतं की त्या सर्व अंकांची बेरीज करा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करा, त्या संख्येला जर 3ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला 3 निशेष भाग जाणार. आणि या ठिकाणी फक्त 3 ऐवजी काय करायचं, त्या सर्व बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जाणार. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत आपण जी 4ची आणि 8ची कसोटी पाहिली बघा. 4च्या कसोटीमध्ये काय होतं, फक्त दशक आणि एकक स्थान, याच्यामध्ये शतक दशक एकक स्थान होतं. आणि आपण 3च्या कसोटीमध्ये काय पाहिलं बघा, 3ने जर भाग गेला तर 3ने जर त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3 निशेष भाग जाणार आणि 9ने गेला तर 9 निशेष भाग जाणार. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागणार आहे किंवा तुम्हाला यातून एक गोष्ट समजली असेल बघा. ज्या संख्येला 8ने निशेष भाग जाणार आहे त्या प्रत्येक संख्येला 4ने निशेष भाग जायलाच पाहिजे. बघा, ज्या संख्येला 8ने निशेष भाग जातो त्या प्रत्येक संख्येला 4ने निशेष भाग गेलाच पाहिजे. कारण काय बघा, जर तुम्ही 4चा आणि 8चा पाडा लिहिला तर बघा, आता 4चा समजा मी इथं पाडा लिहितो बघा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36 आणि 4 10 40. आणि हा झाला 4चा पाडा. समजा मी इथं 8चा पाडा लिहितो. आता बघा 8चा पाडा लिहिला तर कसं होईल बघा, इथं 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48 आणि पुढं असाच पाडा तो येत राहील. आता काय करायचं बघा, याच्यामध्ये जी संख्या 4च्या पाड्यात आहे ती 8च्या पाड्यात आहे का बघा. हे 4 इथं आहे परंतु इकडं 4 नाही, म्हणजे तुम्हाला 4च्या पाड्यातली प्रत्येक संख्या 8च्या पाड्यात मिळणार नाही. परंतु आता 8च्या पाड्यातली संख्या बघा, 8 इथं आहे, इथं आहे, 16 आहे, 16 आहे, 24 आहे, 24 आहे, 32 आहे, 40 आहे. परत पुढं 4चा पाडा आपण पुढं वाढवत गेलो 44 48 तर त्याच्यात 48 पण येणार आहे, असं पुढं पुढं वाढत राहणार आहे. याचा अर्थ काय की 8च्या पाड्यातली प्रत्येक संख्या ही 4च्या पाड्यात आहे. म्हणजे ज्या संख्येला 8ने निशेष भाग जातो त्या संख्येला 4ने निशेष भाग गेलाच पाहिजे, हे ह्यातून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सेम हीच स्ट्रॅटेजी किंवा हेच सगळं नियम आपण 3 आणि 9साठी लावू शकतो. कारण काय, ज्या संख्येला 9ने निशेष भाग जाणार आहे त्या संख्येला 3ने हा निशेष भाग गेलाच पाहिजे, हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण तुम्ही असंच विद्यार्थी मित्रांनो 3चा पाडा लिहून बघा आणि 9चा पाडा लिहून बघा, 9च्या पाड्यातली प्रत्येक संख्या ही 3च्या पाड्यात असणारच आहे. याचा अर्थ काय की ज्या संख्येला 9ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3ने हा निशेष भाग गेलाच पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढची कसोटी आहे बघा 10ची कसोटी. जशी 5ची कसोटी होती की 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 2 अंक पाहायचे होते आपल्याला, 2 पैकी एखादा अंक 0 किंवा 5 हा अंक येतो का एखाद्या एक संख्येच्या एकक स्थानी. जर यापैकी कोणताही एक अंक आला तर त्या संख्येला 5 निशेष भाग जात होता. आता 10च्या कसोटीमध्ये फक्त आपल्याला एकच अंक बघायचा आहे, 0. जर संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. ही आहे 10ची कसोटी. म्हणजे संख्या कोणत्या पाहिजेत बघा, 10 20 100 200 900 किंवा परत 1000 घ्या, अशी कोणतीही संख्या घ्या, फक्त एकक स्थानी कोणता अंक पाहिजे, एकक स्थानी फक्त 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जाणारच आहे. मग परत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण 4 आणि 8 याच्या संदर्भात बघितलं किंवा 3 आणि 9 याच्या संदर्भात बघितलं, तसं तुम्ही 5 आणि 10 असं सुद्धा यांच्यामध्ये तुम्ही संबंध लावू शकता. कारण जर तुम्ही 10चा पाडा जर लिहायला गेला तर पूर्ण 10चा पाडा आणि 5चा पाडा जर तुम्ही लिहायला गेला तर 10च्या पाड्यातील प्रत्येक संख्या ही तुम्हाला 5च्या पाड्यात मिळणारच आहे. त्याचा अर्थ 10ने ज्या संख्येला निशेष भाग जाणार आहे त्या संख्येला 5ने नक्कीच निशेष भाग जाणार आहे. परंतु हे उलटं होणार नाही, म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला 10ने निशेष भाग जाईल किंवा पूर्ण भाग जाणार आहे असं होणार नाही. म्हणजे 10ने निशेष भाग गेला तर त्या संख्येला नक्कीच 5ने निशेष भाग जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 9व्या नंबरची कसोटी आपल्या समोर आहे बघा, 11ची कसोटी. या कसोटीकरता विद्यार्थी मित्रांनो थोडं बारकाईने लक्ष द्यायचं आहे. आता 11ची कसोटी काय सांगते बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही एक संख्या घ्या.
समजा मी या ठिकाणी संख्या घेतली, समजा 3, 8, 5, 4 आणि 4, समजा अशी एक संख्या घेतलेली. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला बघा, एकाड एक अंक घ्यायचे, म्हणजे 3 नंतर 5 घ्या, 5 नंतर 4 घ्या, यांची बेरीज करा. किती येते बघा, 3 आणि 5 8, 8 आणि 4 किती आली, बेरीज 12 आलेली आहे. परत 4 आणि 8 यांची बेरीज करा, किती आली ते 12 आलेली. यांच्या बेरजेतला फरक घ्या, म्हणजे 12 वजा 12 केलं तर उत्तर तुम्हाला किती येणार आहे, 0 येणार आहे. तर एकाड एक अंकांची बेरीज करायची, म्हणजे एकाड एक कुठली दिलेली संख्या कितीही अंकी असू द्या, एकाड एक अंक घ्यायचे, म्हणजे पहिला अंक घेतला तर तिसरा घ्यायचा, नंतर 5वा घ्यायचा, असे अंक घ्यायचे. नंतर इथं दुसरा असेल तर 4था, असे एकाड एक अंक घ्यायचे, त्यांच्या बेरजा करायच्या दोघांचे वेगवेगळ्या, त्यांच्यातला फरक घ्यायचा. जर तो फरक 0 किंवा 11च्या पटीत आला, 0 किंवा 11च्या पटीत म्हणजे काय, तर तो एकतर फरक 0 यायला पाहिजे किंवा 11, 22, 33, 44 असा 11च्या पटीत जर येत असेल पुढं तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो, हे लक्षात ठेवायचं. आता उदाहरणार्थ आपण आत्ता संख्या काय घेतली होती, संख्या किंवा दुसरी एक संख्या घेऊ बघा, 3 समजा 35,000, समजा इथं घेऊ आता मी अशी समजा संख्या घेतलेली, किती 35,865 घेतली. आता बेरीज करा, 3 आणि 8, 8 आणि 3 11 आणि 5 किती आलेले, हे 16 आलेले आहेत. 6 आणि 5 11 आलेले आहेत, यांचा फरक किती आला, 5 आला. याचा अर्थ या संख्येला फरक 5 आला, तो 0 किंवा 11च्या पटीत आला का, तर नाही आला, म्हणजे या संख्येला 11ने निशेष भाग जाणार नाही, हे लक्षात ठेवायचे. आता समजा मी जर यात जर थोडाफार बदल केला, समजा मी संख्या अशी घेतो बघा, आता समजा 4, समजा असं करूया, समजा अशी संख्या घेतो बघा. आता संख्या मी ही तयार केलेली तुम्हाला दाखवायची की या संख्येला निशेष भाग 11ने जातोय, तो कसा जातो बघायचा आहे आपल्याला. आता बघा 5 आणि 4 9, 9 आणि इकडचे 9 आणि हे 3 घ्यावे लागतील आपल्याला, 9 आणि 3 12. बघा आता एकडे घेतले का, 5 4 आणि 5 9 आणि 3 किती झाले, 12 झाले. आणि परत एकडे दुसरे पकडा, आता दुसरे कशी ह्यांची बेरीज बघा बरं, 9 आणि 0 9, 9 आणि 3 12, म्हणजे यांच्यातला फरक किती आला, बेरजेचा फरक आहे बरं का, बेरजेचा फरक किती आला, 0 आला. याचा अर्थ या संख्येला 11ने निशेष भाग जाणार आहे. म्हणजेच ही जी संख्या तुमच्या समोर होती कोणती संख्या, 4,95,033, या संख्येला 11ने निशेष भाग जातो, हे लक्षात ठेवायचे. आता विद्यार्थी मित्रांनो शेवटची जी कसोटी आहे ती शेवटची कसोटी बघा काय, 12ची कसोटी. तर आपण 6च्या कसोटीला कसं केलं बघा, 6ची फोड आपण 2 गुणिले 3 केली होती का, 3 दुणे 6, म्हणजे ज्या संख्येला 2ची कसोटी लागू होईल आणि 3ची कसोटी लागू होईल त्या संख्येला 6ची कसोटी सुद्धा लागू होणार, म्हणजे 6ने सुद्धा निशेष भाग जाणार जर 2ने आणि 3ने निशेष भाग गेला तर. तसंच सेम आता 12 या संख्येची फोड आपण 3 आणि 4 अशी करू, 3 चौक 12, म्हणजे ज्या संख्येला 3 निशेष भाग जाईल आणि ज्या संख्येला 4ने निशेष भाग जाईल त्या संख्येला 12ने निशेष भाग गेलाच पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण या ठिकाणी समजा 112 ही संख्या घ्या किंवा 112 न घेता समजा मी या ठिकाणी काय करतो, समजा 6 घेतलं तर बघा बरं, आता समजा ही संख्या घेतली, 6 आणि 2 8 आणि 2 10 बेरीज येते, परंतु 10ला 3ने भाग जात नाही, म्हणजे या संख्येला 3ने भाग जात नाही. परंतु याचे शेवटचे 2 अंक तयार करा, 26, 26ला सुद्धा 4ने भाग जात नाही. मग याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल बघा, अजून समजा मी या ह्याच्यामध्ये बघा आता 1126 होता ना, ह्याच्याऐवजी आपण फक्त एक 28 करून बघू बरं इथं. बघा आता 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 आणि 1 12, बघा बेरीज 12 आली. याचा अर्थ याला 3ने भाग जायला पाहिजे, कारण 12ला 3ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार आहे. आता 4ने भाग जातो म्हणून आपण कसं ठरवतो, एकक आणि दशक स्थानचा अंक घ्या, संख्या तयार करा 28. 28ला 4ने भाग जाणार आहे का, हो. त्याचा 28 म्हणजे 28ला 4ने भाग गेला म्हणजे 1128ला सुद्धा 4ने भाग जाणार आहे. आता या संख्येला म्हणजे कोणत्या 1128ला 12ने भाग जातो का आपण बघूया. बघा 12ने जर भाग घालायला गेलो आपण तर 12 1 12, 12 8 96, 12 9 160, बघा 12 9 160, उरले किती 4 उरले आणि 12 चौक 48, बघा 94 भाग करायला बाकी 0 आली, म्हणजे त्या संख्येला सुद्धा 12ने निशेष भाग गेला. पण कधी, त्या संख्येला ज्यावेळेस 3ने निशेष भाग गेला आणि 4ने निशेष भाग गेला त्यावेळी या दोघांनी निशेष भाग जात असेल तर त्यावेळेस त्या संख्येला 12ने सुद्धा निशेष भाग जातो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कसोट्या पाहिलेल्या आहेत त्या कसोट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण 2,
3ची कसोटी पाहिली, नंतर 6, नंतर 4, 5, नंतर 8, नंतर 9, नंतर 10, 11 आणि 12 अशा आपण वेगवेगळ्या 10 कसोट्या पाहिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये फक्त आपण 12पर्यंत विचार केला तर 1 आणि 7 या 2 अंकांची फक्त आपण कसोटी किंवा 2 संख्यांची कसोटी पाहिलेली नाही. तर या बाकी सर्व कसोट्या ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या कसोट्या सर्व व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याची विधानं पाठ करू नका, ह्या कसोट्या फक्त समजून घ्या आणि समजून घेतलेल्या कसोट्या ह्या गणित सोडवताना वापरता आल्या तर याचा अर्थ तुम्हाला त्या कसोट्या व्यवस्थित तुम्हाला समजलेल्या आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.